एक महत्वाची बातमी आहे। बीएमसी इनोव्हा खरेदी प्रस्तावावर देवेंद्र फडणवीस नाराज आहेत। झी 24 तासला सूत्रांकडून ही माहिती मिळाली आहे। जनतेचा पैसा विकास कामांसाठीच खर्च करा, उधळपट्टी थांबवा, जनतेच्या कामांवर लक्ष ठेवा असं त्यांनी म्हटलेलं आहे। सभागृह नेते गणेश खडकर यांनी हा प्रस्ताव मांडलेला होता। चौफेर टीकेनंतर प्रस्ताव मागे घेण्याची वेळ आता आलेली आहे। आताची महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। ओम देशमुख आमचे प्रतिनिधी आपल्याला या संदर्भात अधिकची माहिती देतील। ओम, फडणवीसांनी नाराजी व्यक्त केली आहे अशी माहिती सध्या सूत्रांकडून मिळते। काय नेमकं फडणवीस म्हणालेत या प्रस्तावासंदर्भात? श्वेता, आपण पाहिलं असेल की महापालिकेतल्या काही मंडळींसाठी इनोव्हा गाड्या त्या खरेदी कराव्यात या संदर्भातला जो प्रस्ताव सभागृह नेते गणेश खनकर यांनी दिला होता, यावरती मुख्यमंत्र्यांनी थेटपणे नाराजी व्यक्त केलेली आहे। जनतेचा पैसा जनतेसाठीच वापरा, उधळपट्टी थांबवा अशा प्रकारच्या सक्त सूचना आणि निर्देश मुख्यमंत्र्यांनी या संदर्भात पालिकेच्या संबंधित व्यक्तींना दिल्याची माहिती सूत्रांकडनं कळते। आपण पाहिलं असेल की या संदर्भात जेव्हा हा विषय पुढे आला, खनकर यांनी माध्यमांसमोर ही माहिती दिली, त्यानंतर मोठी कॉन्ट्रोवर्सी तयार झाली होती। याची मुख्यमंत्र्यांकडनं स्वतः दखल घेण्यात आलेली आहे आणि या सगळ्या गोष्टी करण्यापेक्षा जनतेच्या कामांवर अधिक फोकस करा, ते आपल्यासाठी महत्वाचं, त्यासाठी लोकांनी आपल्याला निवडून दिले, अशा प्रकारची कानउघडणी सुद्धा मुख्यमंत्र्यांकडनं करण्यात आली आहे। त्यामुळे आता तरी मुंबई महापालिकेतील या सगळ्या कारभारात काही सुधारणा होतील का असा सवाल या निमित्तानं विचारला जातोय। मात्र सर्वात महत्वाची बाब म्हणजे स्वतः मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणात कानउघडणी केल्यामुळे आता या सगळ्या प्रस्तावाला आणि या गोष्टींना चाप लागणार हे जवळपास स्पष्ट झालेले आहे। श्वेता, धन्यवाद ओम, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।